पक्ष्यांचे हलके हलके आवाज होते। गुहा जी आहे ना ती काशीपर्यंत जाते असं मम्मा मोहन जोशी आहेत। मम्मी म्हणते नाही ग, म्हटलं ग मोहन जोशी आहेत। अरे चावी आहे, तू चावी शोधून माय गॉड। आता वाजले आहे संध्याकाळचे 6 आणि आम्ही निघालो आहोत अंजारल्याच्या गणपतीचं दर्शन करण्यासाठी। इथून 16 किलोमीटर अंतरावरती मंदिर आहे। आम्ही गाडीमध्ये सगळेजण बसलेले आहेत आणि आम्हाला हार्डली अर्धा तास लागेल आता इथून मंदिरामध्ये पोहोचण्यासाठी। आणि तुम्ही वातावरण बघू शकता दापोलीतलं किती सुंदर आहे, इतकं छान प्लीझंट वातावरण आहे, मस्त थंड हवा सुटली संध्याकाळची। आणि आय एम शुअर मंदिराची इथे गेल्यानंतर तर वातावरण अजून सुंदर असेल। सो चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय। आम्ही मंदिराजवळ पोहोचलोय आणि आता तुम्ही ऐकू शकता आरती सुरू आहे। आत्ताच आम्ही मंदिरामधून बाहेर आलो आणि तुम्ही पाहिलं जेव्हा आम्ही एंट्री करत होतो मंदिरामध्ये तेव्हा आरती सुरू होती। सहसा अशी आरती मिळत नाही, खूप लकी पर्सन असतं ज्यांना अशी मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जातात तेव्हा आरती मिळते असं आम्ही तरी मानतो। तर आतमध्ये शूट करायला अलाउड नव्हतं त्यामुळे शूट केलेलं नाही आहे। पण मंदिर खरंच खूप सुंदर आहे, मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे आणि खूप शांत आणि असं सुंदर वातावरण आहे। समर सुरू झाला आहे तरीसुद्धा उकाडा अजिबात जाणवत नाही आहे। तर हा मंदिराचा गेट आहे। मगाशी मी घाईघाईमध्ये एंट्री केली कारण आम्हाला आरती हवी होती। आणि आतमध्ये सुद्धा छान वातावरण आहे, सुंदर सुंदर फुलझाडं लावलेली आहे। तर हे बघायला खूप छान वाटतं, दर्शन घेण्यासाठी खूप छान वाटतं। आणि आतमध्ये मंदिर खरंच खूप सुंदर आहे, बघण्यासारखी मूर्ती आहे, परिसर खूप सुंदर आहे। त्यामुळे जर तुम्ही दापोलीमध्ये येत असाल तर या कड्यावरच्या गणपतीला नक्की व्हिजिट करा। पाठीमागे तुम्हाला इथे दुकानं सुद्धा दिसतील, आता सध्या बंद झालेली आहेत। संध्याकाळ झाल्यामुळे दुकानं बंद झालीत की नाही ते मला माहीत नाही, पण इथे बऱ्यापैकी 10 दुकानं आहेत आसपास आणि काही दुकानं अजूनही सुरू आहेत। मम्मी पप्पा आतमध्ये आहेत त्यामुळे मी, हर्षद आणि अर्जुन निवांत मंदिराच्या बाहेर परिसरामध्ये फेरफटका मारत आहोत। नमो नमो कर, नमो नमो कर, इथे नमो नमो कर, करा नमो, खाली डोकं टेक, नमो नमो कर, हळू हळू हळू। हा आता आम्ही अस्सल कोकणी पद्धतीचं जेवण जेवायला आलेलो आहोत। आम्हाला रस्त्यामध्ये जेव्हा मी हॉटेलमध्ये चाललो होतो ना दर्शन घेऊन, तेव्हा रस्त्यामध्ये आम्हाला आमंत्रण नावाचं एक रेस्टॉरंट कम हॉटेल असं दिसलेलं आहे जिथे अस्सल कोकणी जेवण मिळतं असं त्यांनी बोर्ड लावला आहे। आणि आम्हाला इथे दापोलीमध्ये येऊन स्पेशली कोकणी जेवणच जेवायचं आहे, जे आमची स्पेशालिटी आहे। हे आहे पाटीते हॉटेल आणि अगदी रोड टच आहे, म्हणजे इथे हा रोड आहे त्यांनी इथे असं छानसा बोर्ड लावलेला आहे आणि इथे समोर हे हॉटेल आहे। एन्व्हायरमेंट पण छान आहे, ॲम्बियन्स पण सुंदर आहे। तर आता बघूया जेवणाची चौकशी। जेवण मस्त आहे, फिश एवढी फ्रेश आहे ना, असं कोकणी टेस्ट। आणि सुरमईची तुकडी तर एवढी मोठी होती की आई आणि मी आम्ही दोघांनी शेअर केली। सोबतच त्यांनी जवळा दिलेला इथे, त्याची पण टेस्ट खूप सुंदर आहे, अगदी नावाला येतो तसा। सोलकढी आहे, कोलंबीचा रस्सा आहे, चपात्या, भात, सलाड, छान आहे जेवण। गुड मॉर्निंग मंडळी, आता वाजले सकाळचे 9 आणि आता आम्ही छान रेडी झालेलो आहोत। रेडी तसेच कपडे घालून ब्रेकफास्ट करायला जात आहोत। सकाळचे 9 वाजलेत पण एवढं ऊन येते ना डोळ्यावरती, पण वातावरण खूप सुंदर आहे, इथे शांत आहे, थंड वाटतंय।
काल आहे ना आमचा पहिला दिवस होता ॲक्च्युली दापोलीमधला, पण काल काही एवढं शूट करता आलं नाही कारण आम्हाला इथे पोचायलाच 4:30 वाजले. म्हणजे आम्ही येतानाच जेवण करून आलो होतो, त्यामुळे 4:30 वाजले. आणि मग त्यानंतर आम्ही एक तास आराम केला आणि मग आम्ही निघालो. त्यामुळे फक्त आम्हाला अंजारलेचा गणपती हा एकच स्पॉट बघता आला आणि त्यानंतर संपूर्ण अंधार झाला होता, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. त्यामुळे मग आम्हाला पुढे हरणे बीचला जायचं होतं कारण हरणे बीचला ना छान ऑप्शन असतं फिशचं. बोटी येतात, म्हणजे आम्ही पाहिलेलं आहे पहिलं. आई पप्पांना आम्हाला दाखवायचं होतं कारण दापोली हे माझं सासरच आहे खरं तर आई पप्पांना स्पेशली दाखवायचं होतं म्हणून आम्हाला घेऊन जायचं होतं. पण आम्ही गेलो हरणे बीचला, पण ऑप्शन संपलेला होता आणि सगळ्या बोटी इवन रिटर्न पाण्यामध्ये सुद्धा गेल्या होत्या, त्यामुळे ते काही पाहता आलं नाही. माझी खूप इच्छा होती हरणे बीचला जाण्यासाठी आणि तुम्हा सगळ्यांनी त्यानिमित्ताने पाहता आलं असतं. तर एनिवेज आता तर जाता येणार नाही कारण पुढचे प्लॅन्स आमचे ठरलेले आहेत. आता एक स्पॉट ॲड करायचं म्हटल्यानंतर परत मग बाकीच्या स्पॉटमध्ये घाई होते, म्हणून आता आम्ही जाणार आहोत सरळ एक मंदिर बघण्यासाठी. खूप सुंदर मंदिर आहे दापोलीमधलं आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे. थोड्याच वेळात तुम्हाला त्याच्याबद्दल सुद्धा मी सांगेनच. पण आता आम्ही चाललो आहोत ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टमध्ये आहे उपमा, मेदूवडा, इथे चटणी आणि सांबार ठेवलेला आहे आणि आहे वॉटरमेलन. कसं आहे कलिंगड? अजून कसं आहे कलिंगड? यम्मी आहे ना. आम्ही मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि रस्त्याच्या एका पॉईंटपर्यंत तुम्ही गाडी आणू शकता. सो आम्ही इथे आमची गाडी पार्क केलेली आहे आणि तुम्हाला दाखवते. त्यापूर्वी तुम्हाला पाठीमागे एक सुंदर घर दाखवते. जुनं आणि बंद आहे पण किती सुंदर बांधलेलं घर आहे. तुम्ही या घराचं स्ट्रक्चर बघू शकता. आजूबाजूला एवढं सुंदर वातावरण आहे, झाडं आहेत छान छान आणि या झाडांच्या मधोमध इतकं सुंदर घर बांधलेलं आहे. पण सध्या जुनं झालं आहे, जीर्ण झालं आहे आणि बंद अवस्थेत सुद्धा आहे. आणि इथून आम्ही आलो, इथे आम्ही पार्किंग केलेली आहे आणि इथे मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि इथून तुम्ही गाडी पुढे घेऊन जाऊ शकत नाही. सो आता पण पुढे चालत जायचं आहे. मम्मीनी हर्षद ऑलरेडी निघालेत आणि आजूबाजूला सुंदर घरं आहेत. पूर्वी जी अशी लाकडाची माडी असलेली घरं असायची ना, तशीच कौलारू सुंदर घरं आहेत. वातावरण पण इतकं सुंदर आहे. सूर्य पण वरती आलेला आहे पण वातावरणामध्ये थंडावा आहे छान. मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता इतका सुंदर आहे ना आणि अगदी माझं पंजोळ आहे ना तसाच रस्ता. माझ्या पंजोळी पण अशाच सुपारीच्या बागा आहेत खूप मस्त. तुम्ही बघू शकता जिथे तिथे मस्त खालपर्यंत अशा सुपारीच्या बागा आहेत आणि वातावरण इतकं शांत आहे. तुम्ही ऐकू शकता पक्ष्यांचे हलके हलके आवाजसुद्धा क्लिअरली ऐकायला येतात. आणि अर्जुनला रस्त्यामध्ये असे फणसाचे घड दिसतात. आता सीझन पण आहे त्यामुळे फणस पण लागलेले आहे, सुपाऱ्या लागलेल्या आहेत. तर पप्पा आहेत ना अर्जुनला सगळं दाखवत चालले. तर त्याला पण एवढी मजा वाटते ना, तो रिटर्न येऊन मला ओरडून सांगतोय मम्मा फणस लागलेत. थँक्यू ओके. खाली उतरताना बऱ्याच पायऱ्या आहेत आणि आताच दम लागायला लागला. उतरताना खरं तर एवढा दम लागतोय, मी विचार करते पायऱ्या चढताना काय होणार आहे. आणि उन्हाळ्यामध्ये इतकं सुंदर वातावरण आहे इथे. जस्ट इमॅजिन पावसामध्ये काय होत असेल. म्हणजे इथे जे बाजूला तुम्ही बघू शकता ह्याला पन्हाळी म्हणतात. ही जी पन्हाळी आहे ना पाण्याची, दिसते का? ओके, ही जी पाण्याची पन्हाळी आहे ना ती दुथडी भरून वाहत असतात आणि सगळीकडे तुम्हाला छोटे मोठे धबधबे दिसतील. इतकं सुंदर वातावरण असतं. आणि मी खरं सांगू माझ्या पंजोळी सेम असंच वातावरण आहे आणि आम्हाला एवढं आवडतं ते जाण्यासाठी. पण दुर्दैवाने आता तिथे कोणीच राहत नाही आणि आमचा दगडी वाडा आहे तिथे, तो सुद्धा आता पडीक अवस्थेमध्ये आहे, बंद आहे. म्हणजे बेसिकली रस्त्यामध्ये एक ब्रिज लागलेला आहे. आपल्याला पायऱ्या चढून वरती जायचं आहे कारण बाजूलाच आहे एक छोटीशी नदी. उन्हाळा असल्यामुळे ती सध्या आटलेली आहे, पण आता आपण वरती जाऊन बघूया ती नदी कशी दिसते. पाठी तुम्हाला हिरवळ दिसते ना, पण जसं आपण हा ब्रिज क्रॉस करतो, ही नदी क्रॉस करतो, त्यानंतरचं वातावरण कम्प्लिटली चेंज झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आता इथून चढायला पायऱ्यांना सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर
आता ऊन लागायला लागलं कारण आजूबाजूला झाडं नाही आहेत. आता झाडं आहेत तर ती वाळलेल्या अवस्थेत आहेत आणि अगदी रखरखीत ऊन आता जाणवत आहे. दम लागला? दम लागला, मस्त मस्त दम लागलेला आहे. लाडू आणि अर्जुन इथे उड्या मारते. बाळ हळू 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 हळू. पकड ना. अरे काय अशी करतो? आपण मंदिराजवळ येऊन पोहोचलेलो आहोत आणि हे आहे मंदिराचं पहिलं दर्शन. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे, दगडामध्ये असलेलं आणि खरं तर खूप जुनं आहे, त्यामुळे इतकं वातावरण सुंदर आहे ना इथे. मंदिराच्या समोरच आहे ना छोटासा स्टॉल आहे सरबताचा, तर आम्ही इथे आता सरबत घेणार आहोत कारण एवढं वरती चढून आलो आम्ही. आता सुंदर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आता तेवढंच आम्हाला पुन्हा खाली उतरून जायचं आहे आणि ज्या हॉटेलला आपण काल थांबलो होतो ना तिथून चेकआउट करून आपण निघालो होतो आणि मग आलो केशवराज मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. आणि आता जाणार आहोत आपण लाडगर समुद्राजवळ एक होमस्टे आहे तिथे जाणार आहोत. आणि खूप दिवसापासून मला या होमस्टेमध्ये जायचं होतं, म्हणजे खूप दिवसापूर्वी मी बघून ठेवलं होतं की आपण जर गेलो दापोलीला तर ह्याच होमस्टेमध्ये थांबायचं. आणि फायनली आज आम्ही तिथे जाणार आहोत. इतकं सुंदर आहे ना ते, तुम्हाला सुद्धा बघायला खूप आवडेल. तर आपण तिथे जाणार आहोत, फ्रेश होणार आहोत, तुम्हाला मी ते होमस्टे दाखवणार आहे आणि मग जाणार आहोत आपण लाडगर समुद्र किनाऱ्यावरती. हा आहे तो होमस्टे त्याच्याबद्दल मी बोलत होती. तुम्ही बघू शकता संपूर्ण लाकडाचं आहे आणि प्रॉपर होमस्टे आहे, ज्याला आपण एक होमस्टे असं नाव देऊ शकतो. असं छान कोकणातलं घरच म्हणूया आपण याला. आणि आपण इथून सुरुवात करूया. इथे त्यांनी हा एंट्री डोर आहे आणि इथे छान त्यांनी मिरर दिलेला आहे. आणि इथे आपल्याला पण माची म्हणतो ना पप्पा, प्रत्येक घरात कोकणामध्ये असं एक दिवाण असतो ना तशा प्रकारची माची आहे. त्याने त्याला एक बेडचं स्वरूप दिलेलं आहे, सिंगल बेड. आणि इथून आल्यानंतर इथे याला माडी म्हणतात. आणि ही सुंदर अशी माडी आहे लाकडाची. इथे कपडे सुकायला त्यांनी ऑप्शन दिलेला आहे. आणि इथूनही तुम्ही व्ह्यू बघू शकता. ही आहे सुंदर अशी खिडकी जिथून तुम्हाला बाहेर नारळाच्या बागा दिसतात, सुपारीच्या बागा आहेत, खूप झाडं आहेत. आणि इथे छान अशा जुन्या काळातल्या अशा लाकडाच्या खुर्च्या आहेत, फोल्डिंगवाल्या. टेबल ठेवलेला आहे आणि इथे मस्त मम्मी आराम करते. पुढे आल्यानंतर त्यांनी इथे एक वॉर्डरोब दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही सामान आहे, आपलं सामानही ठेवू शकतो आपण याच्यामध्ये. आणि इथे आल्यानंतर छान असा प्रशस्त लाकडाचा बेड आहे. ह्या साईडने सुद्धा खूप सुंदर व्ह्यू आहे. इथूनही तुम्ही बघू शकता. आणि अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे त्यांनी ना इथे असा एक ओपन शेल्फ दिलेला आहे आणि तिथे ही ना जुन्या काळातली अशी भांडी ठेवली. ते चिनी मातीचं भांड आहे आणि हे मातीचं वास आहे. इथे एक भांड आहे, हे धान्य किंवा मीठ ठेवायला. हा, पूर्वी स्टोअर करण्यासाठी कोकणामध्ये वापरतात, तर ते इथे ठेवलेले त्यांनी. आणि इथे काही आपल्या नेहमीच्या नेसेसरी गोष्टी आहेत. इथे केटल आहे आणि तुम्हाला तुमच्या अनुसार चहा कॉफी काय घ्यायचं असेल ते आहे. इथे टॉवेल्स दिलेले आहेत त्यांनी, त्यामुळे हा पण एक लुक आहे ना खूप छान येतो ओपन शेल्फ असल्यामुळे. आणि इथून पुढे आल्यानंतर सुद्धा इथे एक मोठी विंडो दिलेली आहे आणि इथून तुम्ही छान बघू शकता. हे जे झरवक्या टाईप दिलेलं आहे ना, हे खरंच खूप दिसायला छान दिसतंय. तर इथे त्यांनी छान आता वेलकम ड्रिंक आणून दिलेला आहे. माझ्या मते कोकम सरबत असावे है ना. आणि बाकी तुम्ही फ्लोअर बघाल ना
तर हे फ्लोरिंग पण असं वुडन फ्लोरिंग वुडन आणि संपूर्ण स्ट्रक्चर वुडनचं आहे, त्यामुळे इतकं छान वाटतंय. तर ह्या रूमलाच अटॅच अशी ही ओपन माडी दिलेली आहे, त्यामुळे अजून एक खूप चांगली गोष्ट आहे की इथे तुम्हाला काही बॅरियर येत नाही, डायरेक्टली कनेक्टेड अशी ही माडी आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे वरती आहे ना त्यांनी सनरूफ दिलेला आहे. लाईट लावायची गरज आहे ना, नॅचरल दिवसाला गरज नाही, दिवसा पण एवढा सुंदर जेड येतोय ना, नॅचरल लाईट आहे. इथूनही तुम्हाला त्यांनी इथे काचेच्या विंडो दिल्या, त्यामुळे इथूनही छान प्रकाश येतोय. आणि त्यांनी इथे ना ट्यूबलाईट सुद्धा लावल्यात, त्या पोलच्या वरच्या बाजूला आहेत. आणि आम्हाला अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे त्या भिंती आहेत ना त्यांनी तशाच ठेवलेल्या आहेत, सारवलेल्या भिंती आहेत, ह्या शेणाने सारवल्यात, त्यामुळे ते अजून खूप होमली फिलिंग देत आहे. म्हणजे इथे बेडच्या पाठीमागे सुद्धा तुम्ही ती भिंत बघाल ना, ती सुद्धा भिंत शेणाने सारवलेली आहे. म्हणजे शहरी टच न देता जितकं त्यांना कोकणी हे जपता आलंय तेवढं त्यांनी जपलेलं आहे, आणि तेच मला खूप आवडलं. आणि जेव्हा मी याचे फोटोज पाहिले ना, आम्हाला सर्वात जास्त तीच गोष्ट आवडली की होमस्टे हा होम सारखा वाटला पाहिजे. या होमस्टेचं नाव आहे बंगली होमस्टे. आणि याची अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे याचा बाथरूम हा आहे त्याचा प्रशस्त आणि ओपन ह्याला सुद्धा त्यांनी रूफ दिलेला आहे, सनरूफ दिलेला आहे. आणि असं हा सुंदर त्याचा बाथरूम आहे. चारी बाजूनी विंडोज आहेत त्याला, ऑफकोर्स कर्टन दिलेले आहेत, पण जो व्ह्यू बघता बघता इथे आंघोळ करण्याची मजा आहे ना ती खूपच सुंदर आहे. क्लीन वॉशरूम आहे आणि इथे त्यांनी आपल्या रोजच्या गरजेच्या वस्तू दिलेल्या आहेत. तर इथे ह्या होमस्टे मध्ये ना 2 रूम आहेत, आणि हा आहे फर्स्ट फ्लोअरचा रूम, ह्याचं नाव आहे हापूस. आणि जो ग्राउंड फ्लोअरचा रूम आहे ना त्याचं नाव आहे पायरी. आणि खाली ना छान शेणाचं सारवलेलं अंगण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. अंगणामध्ये सुंदर रांगोळी सुद्धा काढलेली आहे, ती सुद्धा खूप सुंदर वाटते. एंट्री केल्याच आहे ना सारवलेलं अंगण आणि त्याच्यावरची रांगोळी तुमचं स्वागत करतं, त्यामुळे खूप छान वाटतं. आजूबाजूला खूप सुंदर नारळाची, सुपारीची झाडं आहेत, त्यांची खूप मोठी बाग आहे, त्यामुळे वातावरण पण इथलं खूप शांत आहे. आणि अगदी 100 मीटर अंतरावरती समुद्र आहे, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. मस्त चहा कॉफी झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहे समुद्रावरती फेरफटका मारायला. पाठीमागे आहे आमचा होमस्टे आणि इथे समोर आहे हा अथांग समुद्र. कसं वाटतं? तुला मजा आली? जाऊया घरी. थंडी वाजते. टॉवेल आणू, टॉवेल का नाही? समुद्रावरती येत होतो ना, तुम्हाला गाडी इथेच ठेवली त्यासाठी. आमचं झालं फिरून आणि हे आता आले. 10 मिनिटं पण झाली नसतील. सगळ्या फोटो मध्ये फक्त आम्ही गेले आहोत. अरे चावी नाही, तू चावी शोधून चावी आमच्याकडे. मला मी नाही ऐकलं. चला आता हेच आहेत फक्त, गाडी उघडी. हेच आहेत फक्त जे सुके सुके चाललेत. आम्ही सगळे मस्त भिजून चाललोय. आम्ही भिजत नाही. चला आता दोनात आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो. कबाडी कबाडी कबाडी. अरे पाय पकडला. आता मी संध्याकाळी समुद्रावरती आम्ही गेलो होतो, खूप मजा आली समुद्रावरती. आणि त्यानंतर सगळा टाइम आम्ही रूममध्येच होतो, कारण एकतर आम्ही कोकणामध्ये आहोत, बाहेर अंधार पडलेला आहे आणि कोकणामध्ये काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. एकतर आमच्याकडे लहान बाळ आहे, त्यामुळे अंधारामध्ये तो असाच पळत सुटतो, त्याला काहीच समजत नाही की बाबा नको जाऊ सांगितलं तर तो अजिबात ऐकत नाही. त्यामुळे बाहेर कुठेही फिरण्यापेक्षा आम्ही रूममध्ये राहणं पसंत केलं. आणि इथे आम्ही खूप मस्त मजा करत होतो रूममध्ये, कारण ना हा होमस्टे आहेच तसा. तुम्हाला ना जास्तीत जास्त वेळ रूम मध्ये राहण्याची इच्छा होईल रादर दॅन बाहेर फिरण्यापेक्षा. ऑफकोर्स बाहेरचं तर सगळं सुंदर आहेच, पण होमस्टे मला पर्सनली खूप आवडला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही ना समुद्रावरती जे व्हिडिओ करत होतो ना, तेच व्हिडिओ आम्ही पुन्हा पुन्हा बघून एवढे हसत होतो ना. म्हणजे असंच काही गमती घडल्या होत्या. आई, मी, अर्जुन नाही, हर्षद आणि पप्पा पोट धरून आम्ही खूप हसत होतो.
त्यामुळे आम्ही 5 जणांनी खूप छान टाइम स्पेंड केला इथे. आणि जेवणासाठी ना आज आम्ही एक कोकणी मेनू सांगितलेला आहे आणि त्या मेनूमुळेच आम्हाला ऑलरेडी भूक लागली होती आणि त्यात त्यांचा कॉल आलाय. सगळी मंडळी पटपट पटपट खाली गेली. मी तुमच्याशी बोलण्यासाठी थांबली होती. अरे वा, जेवणाला सुरुवात पण केली. काय हे कोथिंबीर वडी. ओ, तर आज आहे जेवणामध्ये काजूची भाजी आणि चपात्या आहेत आणि सोबतच त्यांनी आणून दिले आहेत मोदक स्वीट डिश मध्ये. जे उकडीचे मोदक आहेत आणि आमच्या सगळ्यांचे फेवरेट आहेत है ना अर्जुन. मोदक कोण खाणार? अर्जुन खाणार ना. गुड मॉर्निंग मंडळी. आता वाजले आहेत सकाळचे 7:30 आणि आम्ही निघालो आहोत समुद्र किनाऱ्यावरती फिरायला. कारण काल आम्ही सनसेट बघितला, संध्याकाळी गेलो होतो त्यामुळे. आणि आम्हाला सनराईज तर मिळणार नाही आहे, पण आम्हाला एक सकाळचा अनुभव घ्यायचा होता बीचवरती फिरण्याचा. आणि आता गर्दी पण नसेल त्यामुळे आम्ही दोघंच निघालो आहोत. माझ्यासोबत आहे हर्षद. गुड मॉर्निंग. आणि पप्पा मागून येतात. आम्ही दोघं पुढे निघालो आहे. समुद्रावरचं सकाळचं वातावरण किती सुंदर वाटतंय ना. म्हणजे खूप फरक आहे जेव्हा आपण संध्याकाळचं समुद्रावरती येतो आणि जेव्हा आपण सकाळ सकाळ समुद्रावरती येतो. दोन्ही वेळा, दोन्ही अनुभव एवढे वेगळे आहेत ना. तर जर तुम्ही समुद्रकिनारी येत असाल आणि जर तुम्ही राहणार असाल आणि पॉसिबल असेल ना, तर सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ दोन्ही वेळा समुद्र अनुभवा. इथे समुद्रावरती स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी पण चालू आहेत आणि काही बोटसुद्धा ठेवलेले आहेत. तर जर तुम्हाला फोटोग्राफी करायची असेल, व्हिडिओग्राफी करायची असेल तर तो स्पॉटसुद्धा खूप छान आहे. आणि सकाळ सकाळ समुद्रावरती येण्याचा अजून एक फायदा असतो म्हणजे अख्खा समुद्र किनारा हा आपला असतो. दूर दूरवर तुम्हाला कोणीच दिसणार नाही. तुरळकशी गर्दी दिसतीये. काही लोक फक्त वॉक करायला आली आहेत. इथे निवांत मी आता समुद्र किनाऱ्यावरती बसली आणि तुम्ही दूर दूरवर बघू शकता कोणीच नाही. असा समुद्र किनारा मला खूप आवडतो. तर इथे मस्त मी वाळूमध्ये बसली आहे. पाठीमागून छान ऊन पडलंय, शेक मिळतोय, समोर थंड वारा येतोय. तर मंडळी आता वेळ झालेली आहे या होमस्टेला बाय बाय करण्याची. खरं तर आमची इच्छा होत नाही इथून निघायची, कारण इथलं वातावरण इतकं सुंदर आहे, ॲम्बियन्स इतका छान होता आणि एक प्रॉपर होमस्टेचा फील आम्हाला इथे घेता आला. त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप मजा केली इथे होमस्टेमध्ये. है ना मम्मा? बोल, काय म्हणायचं तुला? तुम्ही पण इथे येऊन भेट द्या होमस्टेला. त्यांना पण मजा येईल ना. खरंच छान. कोकणामध्ये येऊन जर तुम्हाला कोकणी घरात राहायचं असेल ना तर हा होमस्टे बेस्ट आहे असं आम्हाला तरी वाटतं. आणि बघा आता फॅन नाहीये, एसी ही बंद आहे, तरी वातावरण एवढं थंड आणि एवढं शांत आहे ना. आमच्या मुलीने आम्हाला सरप्राईज दिली. आम्ही ही ट्रिप आमची सरप्राईज होती मम्मी पप्पांसाठी. तर चला मग आता आम्हाला निघायचं आहे चंडिका देवीचं दर्शन घेण्यासाठी. ते मंदिर पण खूप सुंदर आहे. आय होप आई पप्पांना ते मंदिर सुद्धा आवडेल. अगदी गुहेमध्ये मंदिर येते. तर ते बघण्यासाठी जाणार आहोत. त्यापूर्वी मी तुम्हाला बाहेरून दाखवते की हा होमस्टे कसा दिसतो. तर हा आहे होमस्टेच्या बाहेरचा परिसर. तुम्ही बघू शकता सगळीकडे त्यांनी छान झाडं लावलेली आहेत. नारळची, सुपारीची बाग आहे, फुलझाडं आहेत खूप. सगळीकडे फुलं आहेत आणि इथे जायफळाचं झाड आहे. आणि बाहेरून हा होमस्टे अशा प्रकारे दिसतो. फर्स्ट फ्लोअरला आमचा रूम होता जिथून आपण विंडोचे वगैरे व्हिडिओज घेतले होते, फुटेज घेतले होते. तो हा रूम आहे वरती. आणि इथे खाली जो आहे तो त्यांचा अजून एक ग्राउंड फ्लोअरचा रूम आहे ज्याचं नाव आहे पायरी. हा विथ बाथटब आहे. आणि इथून असं वरती गेल्यानंतर हा जिना आहे जो आमच्या फर्स्ट फ्लोअरच्या रूमकडे जातो. इथे पाठीमागे त्यांचं किचन आहे आणि किचनच्या पाठीमागे त्यांनी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे जेवणासाठी, ब्रेकफास्टसाठी. ती पण मी तुम्हाला दाखवलीच आहे. तर असा होता आमचा ओव्हरऑल इथला एक्सपिरियन्स. यांचं एक छोटंसं आउटलेट आहे ज्यामध्ये इथल्याच बागेमध्ये पिकलेले स्पायसेस आहेत, कोकम आहेत, कोकम रस, आंब्याचे काही प्रॉडक्ट्स आहेत, फणसाचे प्रॉडक्ट्स आहेत. तर तेच बघण्यासाठी आता आम्ही आउटलेटमध्ये जात आहोत. साधं आमसूल, गोड कोकम. ओके. इथे आमरसही रेडी आहे. हे बघा, हे आमरसचं पॅकिंग आहे. हा मोठा डब्बा आहे, मी एक छोटा डब्बा घेतला आहे. आणि इथे हे यांच्याच बागेमध्ये पिकलेली जायफळं आहेत आणि ही कसली तरी पावडर आहे, ही जायपत्री आहे. इथे चंडिका देवी मंदिरामध्ये जाण्या अगोदर आम्ही एक स्टॉप घेतलेला आहे, परशुराम भूमी. ॲक्च्युली आम्हाला माहीत होतं की आम्हाला हा स्टॉप घेता येईल की नाही, पण आता वेळ आहे तर म्हटलं आपण हे परशुराम भूमीसुद्धा बघून जाऊया. तर रस्त्याच्या अगदी कडेलाच आहे. इथे परशुराम
भगवंताचा खूप मोठा पुतळा आहे. पृथ्वीचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि त्याच्यावरती परशुरामाचा खूप मोठा असा पुतळा उभारलेला आहे. ते आपण बघायला जाणार आहोत. आणि एंट्री केल्याच तुम्हाला ही खूप मोठी अशी परशुराम भगवानची मूर्ती दिसते. आणि ही माझी मम्मी, जिला फोटो काढायला खूप आवडतात. ती जिकडे तिकडे फोटो काढत असते छान छान, है ना मा? हो, मला खूप आवडतं. आणि इथून असं थोडंसं उतरण्यासाठी केलेलं आहे. आणि इथून उतरून झाल्यानंतर समोर दिसते ती अशी परशुरामाची सुंदर मूर्ती. ह्या पूर्ण पृथ्वीला असं प्रदक्षिणा घालून इथून एंट्री आहे आतमध्ये जाण्यासाठी. बघा आतमध्ये किती सुंदर आहे. इथे मला थोडासा इको साऊंड करेल, पण हे जे बनवलेलं आहे ते ध्यान मंदिर बनवलेलं आहे आणि तुम्ही इथे बसून शांतपणे ध्यान करू शकता. इतकं सुंदर आणि शांत वाटते इथे. एक छोटासा स्पॉट आहे, जास्त काही इथे फिरण्यासाठी नाही आहे. भगवान परशुरामाची इथे ही मूर्ती आहे, हे बघण्यासारखं आहे. आतमध्ये ध्यान मंदिर आहे, ते बघण्यासारखं आहे. आणि बाकी इथे आजूबाजूचा परिसर आहे, छोटंसं गार्डन बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि एक छोटासा स्पॉट आहे, अगदी अर्धा तास तुम्ही इथे स्पेंड करू शकता छान. आणि मग तुमच्या पुढच्या प्रवासाला निघू शकता. आमचं इथे येणं अजूनच खास ठरलं, कारण आम्ही जस्ट एंट्री केली इथे आणि आम्हाला अभिनेते मोहन जोशी इथे उभे होते. त्यांच्यासोबत थोडंसं फोटो काढण्याचा योग आला, थोड्या गप्पा मारायला मिळाला. त्यामुळे आमच्यासाठी अजून एक लक्षात ठेवण्यासारखा हा क्षण आहे, है ना मम्मी? माझ्या आईचे आवडते अभिनेते आहेत, त्यामुळे माझी आई खूप खुश झाली आणि ती स्वतः गेली त्यांना भेटायला. म्हणले सर आधी आम्हाला ओळखताच येत नव्हतं की ते मोहन जोशी आहेत, म्हणजे खात्री होत नव्हती. पण जेव्हा आम्ही कुजबुजत होतो ना एकमेकांशी, मम्मा मोहन जोशी आहेत, मम्मी म्हणते नाही ग. म्हटलं ग मोहन जोशी आहेत, तेव्हा ते स्वतःच म्हणाले हो मी मोहन जोशी आहे. आणि आता आपण जाऊया चंडिका देवीचं मंदिर बघण्यासाठी, जे खूप सुंदर आहे. इथे पाठीमागे आमची गाडी आहे, त्या साईडला आपण हे बघितलं गार्डन. आणि आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला. तर आता आपण चंडिका देवीच्या दर्शनाला आलेलो आहोत, मंदिराजवळ पोचलेलो आहोत. हे पार्किंगच्या अगदी समोर असलेलं मंदिर आहे, म्हणजे मंदिरापर्यंत पार्किंगची सोय आहे. आता उन्हाळा असल्या कारणाने इथे तुम्हाला पाणी दिसणार नाही, पण जेव्हा पावसाळ्यामध्ये आम्ही येतो ना तेव्हा इथून असं छान झरा वाहत असतो, त्यामुळे ते सुद्धा पाहण्यासारखं असतं. या मी घेते, हा घे ताट घेतलं तर बरोबर. सांभाळून पण तुम्ही डोक्याला लागेल ते. मम्मी चल. आमचं छानपैकी देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि हा आहे मंदिराचा बाहेरचा परिसर. आणि इथे ना छोट्या छोट्या गुहा आहेत, त्या पण मी तुम्हाला दाखवते. पण आता सध्या त्या बंद केलेल्या आहेत. पूर्वी आम्ही जेव्हा यायचो ना तेव्हा त्या गुहा ओपन होत्या. इथे हर्षद आणि अर्जुन आराम करतात, पण ही जी गुहा आहे ना ती सध्या आता लॉक केलेली आहे, कारण इथे आतमध्ये ना कुत्रे वगैरे बसतात. पण ही खूप मोठी गुहा आहे, बघू शकता. आणि ही गुहा जी आहे ना ती काशीपर्यंत जाते असं म्हणतात. आणि इथे तुम्हाला इथे बऱ्यापैकी शंकराच्या पिंडी, इथे तुम्हाला सगळ्या शंकराच्या पिंडी दिसतील. आणि त्याचप्रमाणे इथे सुद्धा एक छोटी गुहा आहे. आणि पूर्वी या गुहांमध्ये वाघ राहायचे असं म्हटलं जातं इथे. तर आता या गुहेमध्ये कुत्रे जाऊन बसतात आणि मग स्वच्छ करण्यासाठी गुहा त्रास होतो, मग आता इथे लॉक केलेले आहे. एक 4-5 वर्षापर्यंत या गुहा ओपन होत्या. आणि त्यानंतर या साईडला जर आपण आलो ना तर इथे जो झरा मी तुम्हाला वरतून येताना दाखवला ना तो झरा इथून असा वरतून खाली पडतो. आणि असं सगळं पाणी वाहत हे सगळं पाण्याने भरलेलं असतं पावसामध्ये. हे सगळं वाहत पाणी असं पुढे निघून जातं. खालपर्यंत इथे पायऱ्या केलेल्या आहेत, तुम्ही उतरून पाण्यामध्ये जाऊ शकता जर तुम्ही पावसाळ्यात येत असाल तर. बाकी असं परिसर खूप शांत आहे, आजूबाजूला छान आपलाही आहे. आता आम्ही आलो आहोत पन्हाळकाजी लेणी बघण्यासाठी. आणि समोर इथे रोड आहे आणि रोडमधून आतमध्ये सरळ गाडी येते. पार्किंग लेण्यांपर्यंत गाडी येण्याची सोय आहे. बसची पण सोय केलेली आहे. इथे समोरच बस स्टॉप सुद्धा आहे, ST येते इथपर्यंत. आणि इथून सुरुवात होते लेण्यांची. पप्पा, आई आणि अर्जुन ऑलरेडी लेण्या बघायला गेलेले आहेत, तर आपण पण जाऊया. तर गाडी पार्क केल्यानंतर समोरच तुम्हाला ह्या मोठ्या लेण्या दिसतात. आणि इथून सुरुवात होते खरं तर लेण्यांची.
आणि इथे एंट्री केल्यानंतर ही एक मोठी लेणी आहे, पण इथे एंट्री करण्यापूर्वी तुम्हाला अगदी सांभाळून एंट्री करावी लागेल. इथे सगळी माहिती दिलेली आहे या स्मारकाबद्दल, जी भारतीय पुरातत्व विभागाकडून लिहिण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे लिहिलेलं आहे मगरींपासून सावधान, कारण इथे खाली एक नदी आहे. तुम्हाला इथून दिसणार नाही कॅमेरामध्ये, पण इथे खाली एक नदी आहे. पाणी दिसतंय का तुम्हाला थोडंसं? तर त्या नदीमध्ये मगरींचं वास्तव्य आहे. आणि इथून सरळ पुढे पुढे गेल्यानंतर तुम्हाला अजून लेण्या पाहायला मिळतात. आजूबाजूला छान मस्त आंब्याची झाडं आहेत. आता ह्या दगडावरती थोडं थोडं शेवाळं आलं आहे. हे दिवे ठेवण्यासाठी केलं असावं बाहेर. आणि ही एक लेणी आहे. आणि ह्या लेण्यांमधून ना आतमध्ये बघू शकता बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी अशा प्रकारचं स्ट्रक्चर केलेलं आहे, जे पूर्ण दगडामध्येच कोरलेलं आहे. आणि ही जी लाईन दिसते ती मे बी पाण्यासाठी असावं, है ना? पाणी जाण्यासाठी. बापरे, आतमध्ये आल्या आल्या लगेच वातावरण किती चेंज होते, थंडगार वातावरण आहे आतमध्ये. इथे आतमध्ये आहे ना, इथे बसण्याची काहीतरी व्यवस्था केलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे झोपण्यासाठी सुद्धा दगडामध्ये कोरलेला बेड आहे. नंदी आहे, आतमध्ये मूर्त्या आहेत. त्या नंतरच्या आहेत त्या वाटतं. ही नंदी नंदी आहे बघा, तुटलेल्या अवस्थेमध्ये नंदीची मूर्ती आहे ही. त्यानंतर इथे दगडामध्ये काय म्हणतात त्याला, शिलालेख, शिल्प. हा, दगडामध्ये कोरलेलं एक शिल्प आहे. इथे वेगवेगळ्या मूर्त्या कोरलेल्या होत्या, पण त्या आता दिसत नाहीयेत. इथे सुद्धा काही तुटलेल्या अवस्थेमध्ये मूर्त्या आहेत, शिल्प आहेत. आणि मला असं वाटतं ही सर्वात मोठी लेणी असावी. इथे ही तुटलेल्या अवस्थेमध्ये मूर्ती ठेवलेली आहे. ही पद्मासनामध्ये बसलेली मूर्ती आहे, पण कोणत्या देवाची किंवा देवीची आहे ते ओळखता येत नाहीये. आणि इथे चारी बाजूने अशा प्रकारे बसायला केलंय, सुंदर आहे. आणि मला वाटतं हे पाणी जाण्यासाठी थंड आतमध्ये बघ कोण आहे. माय गॉड, घाबरले. वटवाघूळ आहेत आतमध्ये भरपूर. बाई, एवढी वटवाघूळ. लाईट मारली की ते पहे नाही आवडणार. काही लेण्या आहेत ना त्या मोठ्या साईजमध्ये आहेत. आणि अशा प्रकारचे पण लेण्या आहेत. जेव्हा तुम्ही एंट्री करताना आतमध्ये अजून एक लेणी आहे, त्याच्या आतमध्ये अजून एक रूम आहे. असे रूम आहेत. तर जो उजेड असतो ना तो बाहेरच्या लेणीमध्ये तुम्हाला दिसतो. इवन टॉर्च पण आतमध्ये काम करत नाहीत. तुम्ही टॉर्च जरी घेऊन गेलात तरी. तर जसं तुम्ही आतमध्ये जाल ना, आतच जाता तसं तसा अंधार वाढत जातो. त्यामुळे आतमध्ये पाऊल ठेवताना किंवा आतमध्ये जाताना आधी पायाखाली आणि स्पेशली वरती बघून जा. कारण आत्ताच मी एका लेणीमधून धावत बाहेर आली. कारण जेव्हा मी तिसऱ्या रूममध्ये गेली ना आतमध्ये, तिथे टॉर्च काम करत नव्हती, इतका अंधार होता. माझं सहज वरती लक्ष गेलं. संपूर्ण वरती जो आपण काय म्हणतो वरचा जो एरिया होता ना, संपूर्ण वटवाघळांनी भरलेला होता. आणि तिथे मला थोडीशी भीती वाटली. बाहेर पण इथे बसण्यासाठी सोय केलेली आहे. किंवा जर हे बघा हे उशीसारखं आहे, पण ते बसण्यासाठी झोपण्यासाठी पण वापर करू शकतो ना, जर कोणाला झोपायचं असेल असं. आणि ह्या लेण्या आहेत ना, दाखव तिथे. इथे ह्या अशा प्रकारच्या लेण्या आहेत. आणि इथून थोडं पुढे चालल्यानंतर इथे अजून एक मोठी लेणी दिसते. आणि पुढे आल्यानंतर ही जी लेणी आहे ना, इथे छान दगडामध्ये काहीतरी कोरलेले आहेत. काहीतरी मेसेज देण्याचा उद्देश आहे. आणि ही बहुतेक शेवटची लेणी असावी इथली, कारण आम्ही बरंच चालत आलेलो आहोत. आणि इथून खूप लेण्या आहेत. आणि ही कदाचित शेवटची असावी. आणि ह्याचं स्ट्रक्चर थोडं वेगळं आहे. हे मंदिर असावं किंवा बसण्याची जागा, मीटिंगची जागा किंवा नाणी घर काहीतरी असावं. हां, म्हणजे इथून अशा ह्या पायऱ्या आहेत आतमध्ये जाताना. आणि अशा प्रकारची सेटिंग अरेंजमेंट आहे. आणि आतमध्ये अजून एक खोली आहे. तर अशा प्रकारे ही होती एक वेगळ्या प्रकारची लेणी. आणि इथूनच हा परिसर अशा प्रकारचा आहे. तर अशा होत्या ह्या सुंदर लेण्या. खरं तर बघण्यासारख्याच आहेत, पण ज्यांना इतिहासामध्ये किंवा अशा काही जुन्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी इथे आवर्जून यायला हवं. अदरवाईज स्किप करण्यात काही हरकत नाही आहे, कारण इथे अशी खास माहिती उपलब्ध नाही आहे. आपण आपलेच तर्क लावून ठरवू शकतो की ही लेणी कशासाठी असेल, किंवा हे जे स्ट्रक्चर आहे त्याचा वापर कशासाठी केला जात असावा. बस. पण ज्यांना इंटरेस्ट आहे इतिहासामध्ये त्यांनी नक्की यावं. ही तुम्हाला दिसते का, ही छान नदी जी संत गतीने वाहते आहे. कॅमेऱ्यामध्ये एवढी क्लिअर दिसणार नाही, पण माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहते. इतकी सुंदर नदी आहे. कोडजाई नावाची नदी आहे. आणि ही नदीच्या जवळच हे लेण्या आहेत. आणि बहुतेक वेळा असंच होतं की नदीच्या साहाय्याने वास्तव्यासाठी इथे पहिले लोक यायची. आणि
नदी पण आहे बाजूला, एवढे मोठमोठे कातळ आहेत तुम्ही बघू शकता इथे. हे बघा, हे मोठमोठे कातळ आहेत आणि त्या कातळांमध्ये कोरलेले या लेण्या आहेत. खरं तर पाहायला खूप छान वाटतं. हे पर्यटन स्थळ जरी असलं तरी इथे गर्दी खूप कमी आहे आणि तुम्ही आता बघू शकता ह्या संपूर्ण परिसरामध्ये फक्त आमचं कुटुंब आहे. तर हे होतं पन्हाळकाजी लेणी. मला खूप दिवसापासून कव्हर करायचं होतं. लेण्यांमधून जे कातळांमधून पाणी झिरपतं ना, जे लेण्यांच्या आतून बाहेर येतं ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे काय होतं की त्या पाण्यामुळे लेण्यांच्या आतलं टेम्परेचर अजून थंड राहत असेल. जेव्हा आपण बाहेरून लेण्यांमध्ये एंट्री करतो ना, सडन तुम्हाला टेम्परेचर ड्रॉप झालेलं दिसून येतं. एकदम थंड वातावरण आहे आतमध्ये, मे बी कातळांमुळे. तर मंडळी, इथेच आपला पन्हाळकाजीचा व्लॉग आणि आमची दापोलीची ट्रिप एंड होते. आय होप तुम्हाला हे जे मी व्हिडिओज बनवले ते आवडले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.